आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत जागतिक प्रथमोपचार दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम वरदान जे देईल जीवनदान. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सतीश रेवे. काय होतंय मला? छातीत कळ का उठते? डोळ्यासमोर अंधार का वाटतोय? म्हणतात ना, जीवन हे क्षणिक आहे. हसत खेळत बागडणारा हा मनुष्य जीव केव्हा शांत होईल याचा काही नेम नाही. पण खरंच का एवढ्या क्षणार्धात हा जीव शरीराला सोडून निघून जातो आणि आपल्या हातात करण्यासारखं काहीच नसतं? या प्रश्नाचा खोलवर विचार जर केला तर आपल्याला हेच उत्तर मिळेल की मी माझ्या विवेक बुद्धीनं हे प्राण शरीर सोडण्यापासून आणि त्या शरीराला योग्य तो उपचार मिळवून देण्याइतका वेळ उपलब्ध करून देऊ शकतो. आणि ही विवेकबुद्धी म्हणजे प्रथमोपचार. कोणत्याही व्यक्तीला दुखापत किंवा वेदना झाल्यास त्याला आराम देण्यासाठी कोणत्याही समस्येच्या बाबतीत जे प्रथमोपचार केले जातात त्याला प्रथमोपचार असं म्हणतात. असं केल्यानं त्या व्यक्तीला डॉक्टरांकडे जाण्यासाठी आणि पुढील उपचार घेण्यासाठी मदत होते. हे एक असं कौशल्य आहे जे आपण आत्मसात केलं तर प्रसंगी आपण आपल्या कुटुंबाचे आणि गरजू व्यक्तीचे प्राण वाचवण्यास मदत करू शकतो. सन 1859 मध्ये सॉल्फेरिनोच्या लढाईच्या वेळी हेन्री ड्युनंट या तरुण व्यापाऱ्यानं लढाईत जखमी झालेल्या अनेक व्यक्तींना बरं होण्यास मदत केली. या घटनेचा त्याच्यावर इतका परिणाम झाला की त्यांनी अ मेमरी ऑफ सॉल्फेरिनो या नावाचं पुस्तक लिहिलं, ज्यामध्ये त्यांनी इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉस म्हणजेच ICRC या संस्थेची सहस्थापना केली. ही संस्था प्राथमिक उपचार सेवा प्रदान करण्यासाठी आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस अँड रेड क्रिसेंट सोसायटीज याद्वारे सन 2000 साली जागतिक प्रथमोपचार दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. भारतासारख्या जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात हृदयरोग, मधुमेह, अपघात आणि उष्माघाताचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत अत्याधिक आहे. या जागतिक प्रथमोपचार दिनाचं महत्त्व सांगताना प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर प्रमोद मुंदडा सांगतात. नमस्कार, मैं डॉक्टर प्रमोद मुंदड़ा, प्लैटिना हार्ट हॉस्पिटल नागपुर से हृदय रोग विशेषज्ञ हूँ. हार्ट अटैक के समय यदि हमने समय पे ट्रीटमेंट दिया तो हम हार्ट अटैक से होने वाले नुकसान, जिसमें हार्ट की मसल या हार्ट की मांसपेशियों में जो डैमेज होता है उसको हम रोक सकते हैं और उसी तरह मृत्यु का प्रमाण कम कर सकते हैं. यदि किसी को छाती में दर्द, घबराहट, भारीपन हो रहा है तो उसे जिस जगह पे है वहाँ पे बिल्कुल आराम करने दिया जाए. मरीज को बैठाकर या लेटाकर रखा जाए, उसके कपड़े लूज कर दिए जाएं, हवा का फ्लो अच्छा रहे इसका ध्यान रखा जाए. और उसी तरह कुछ इमरजेंसी मेडिसिन्स हैं जिसका उपयोग हम कर सकते हैं. ये इमरजेंसी मेडिसिन्स में सबसे इम्पॉर्टेंट है एस्प्रिन. इससे हृदय की जो मांसपेशियां हैं उसको ब्लड फ्लो चालू रहेगा और ब्लड फ्लो यदि चालू रहा तो हार्ट की मांसपेशियों का डैमेज कम होगा. उसी तरह से एक टैबलेट होती है, नाइट्रेट ग्रुप के ड्रग्स होते हैं जिसमें अलग अलग ड्रग्स आते हैं. उसमें एक सॉर्बिट्रेट नाम की ड्रग कॉमनली अवेलेबल होती है. इसको 5 मिलीग्राम की गोली को बैठाकर या लेटाकर हम जीभ के नीचे रख सकते हैं. लेकिन ये गोली देने के पहले आपको एक सावधानी बरतनी है कि मरीज का ब्लड प्रेशर देखना है. ब्लड प्रेशर 120 के ऊपर रहे तो ही ये गोली देनी है. यदि ब्लड प्रेशर 120 के नीचे है तो ये गोली नहीं देनी है. और इसके बाद आपको जल्द से जल्द हॉस्पिटल पहुंचने की कोशिश करनी है और जहां तक संभव है एम्बुलेंस के द्वारा हॉस्पिटल पहुंचने की कोशिश करनी चाहिए.
तेव्हा प्रथमोपचाराचं आवश्यक ज्ञान आणि हे कौशल्य शालेय स्तरापासून तर प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणतात ना, घरोघरी प्रथमोपचाराची असेल पेटी तर विझणार नाही जीवनाची ज्योती. प्रथमोपचारानं अपघात किंवा दुखापत, हृदयविकाराचा झटका, गुदमरणं, उष्माघात अशा अनेक परिस्थितीत रुग्णाचा जीव वाचवता येतो. यामागचं मुख्य कारण म्हणजे रिकव्हरी टाईम कमी करणं. एखाद्या जखमी व्यक्तीला रक्तस्राव होत असेल आणि वैद्यकीय मदत मिळवण्याआधी रक्त थांबवण्यासाठी कोणतीही मदत न घेतल्यास अत्याधिक रक्तस्रावामुळे स्थिती गंभीर होऊन कायमस्वरूपी अवयवांचं नुकसान होऊ शकतं. वैद्यकीयदृष्ट्या प्रशिक्षित व्यक्ती ताबडतोब वेदनांचे मूल्यांकन करून वेदना आणि अस्वस्थता यापासून आराम देण्यासाठी प्रथमोपचार देऊ शकतो. शिवाय रुग्णाला तत्काळ प्राथमिक उपचार मिळाल्याने महागड्या उपचारांपासूनही स्वतःला वाचवू शकतो. श्रोतेहो, आयुष्य खूप सुंदर आहे आणि म्हणूनच प्रत्येकाला त्याचं जीवन सुखानं आणि सुरक्षितपणे जगण्याचा अधिकार आहे. स्वतःची, कुटुंबाची आणि समाजाची सुरक्षा राखण्यासाठी प्रत्येकाने सावध राहायला हवं. बदललेली जीवनशैली आणि आधुनिक युगात वाढत असलेला तंत्रज्ञानाचा वापर यामुळे माणसाला सावध राहणं गरजेचं आहे. थोडंसं दुर्लक्ष आणि बेफिकीरपणा आपलं आणि आपल्या कुटुंबाचं नुकसान करू शकतो. नमस्कार, मैं डॉक्टर कनक गिलोरकर, साइकाइट्रिस्ट, मानसिक रोग तज्ञ. कई बार ऐसा होता है कि आप ट्रैवल कर रहे हैं और आपको दिखा कि एक इंसान अचानक से गिर गया या बेहोश हो गया, शायद उसको मिर्गी आई हो. मिर्गी या फिट जो आकड़ी है, अगर आपके सामने किसी को आती है, पहली चीज़ ये है कि उनको आप लेफ्ट साइड पे एक करवट पे लें, क्योंकि कई बार मिर्गी के दौरान उल्टी आती है या हमारा जो थूक है, सलाइवा है, उसको हम निगलने की जगह हमारी छाती में, फेफड़ों में चला जाता है, जिसको हम एस्पायरेशन बोलते हैं. और कई बार एस्पायरेशन की वजह से पेशेंट की जान जाती है. सो अगर आप उसको एक करवट पे कर देंगे तो वो बाहर निकलेगा, छाती में नहीं जाएगा. ये पहला चीज़ आप कर सकते हैं. दूसरा, आप उसके हाथ पैर पकड़ के रख सकते हैं तब तक जब तक फिट निकल ना जाए, क्योंकि कई बार इतने ज़ोर ज़ोर के झटके होते हैं कि पेशेंट्स खुद को फ्रैक्चर भी कर देते हैं. आप उनके मुंह में कोई एक कपड़ा या ऐसा कुछ रख सकते हैं, गैग जैसा, क्योंकि टंग बाइट बहुत होती है जब फिट आ रही है. दांत इतने टाइट हो जाते हैं कि ज़ुबान कट जाती है और उससे ब्लीडिंग और होके वो ब्लीडिंग भी हमारे लंग्स में जा सकती है. सो ये मिर्गी के दौरान आप कर सकते हैं. अगर आपको दिखा कि कोई आपके सामने बेहोश हो गया है, सबसे पहली चीज़ ये करनी है कि उनके शर्ट का कॉलर या कोई टाइट कपड़े जो उन्होंने पहने हैं वो लूज़ कर दीजिए और उनके पैर ऊपर कर दीजिए. तो उनको ज़मीन पर लिटा के उनके पैर एलिवेट करेंगे तो जो पैर का ब्लड फ्लो है वो पूरा आपके हार्ट को और ब्रेन को जाएगा, जल्दी वो होश में आएंगे. यहीं, क्योंकि मैं साइकाइट्रिस्ट हूँ, मैं ये भी बोलना चाहूँगी कि साइकाइट्रिक फर्स्ट एड जानना भी बहुत ज़रूरी है. अगर आपको ये दिख रहा है कि आपके दोस्त या कोई प्रियजन परेशान हैं, दुखी हैं, अपसेट हैं, तो पहली चीज़ फर्स्ट एड के लिए आपको ये करनी है कि आपको बैठ के बस ये महसूस कराना है कि मैं आपके पास हूँ. तो आपको उनको सहारा देने के लिए बस ये कहना है कि सुन, मैं तेरे पास हूँ. अगर तुझे इस बारे में बात करनी है तो आई एम रेडी टू टॉक. अगर तुझे रोना है तो आई एम हियर, मैं जज नहीं करूँगा. अगर तुझे अलोन टाइम चाहिए, खुद के साथ थोड़ा समय चाहिए कि तू खुद से हैंडल कर ले, तो मैं वर्कआउट करता हूँ, मैं 5-10 मिनट बाद आऊँगा. या अगर तुझे अभी कुछ और चाहिए तो मैं हूँ यहाँ पे. यू लेट मी नो कि व्हाट यू वांट. एंड द सेकेंड थिंग इज़, अगर आपको लगता है कि ये पर्सन सुसाइड के रिस्क पे है या ये पर्सन शायद नेगेटिव बातें करके हो सकता है सुसाइड अटेम्प्ट का सोचे, उस समय भी उन्हें अकेला ना छोड़े. भले वो बोलते हैं कि आई नीड सम माई टाइम, तो आप उनके पास रहिए, उस कमरे में रहिए, कुछ बात मत कीजिए, कुछ सलाह मत दीजिए, बस उनके पास रहिए. कई बार आपका प्रेजेंस, जो इमोशनल कंफर्ट होता है, वो ही इतना काफ़ी हो जाता है कि इंसान खुद ही उसमें से सोल्यूशन निकाल लेता है. तेव्हा प्रत्येकाने सजग आणि सावध होऊन प्रथमोपचाराचं महत्त्व जाणून घेऊन देशोन्नती आणि देशाचं संरक्षण यासाठी छोट्या प्रमाणात का होईना पण हातभार लावणं गरजेचं आहे.
याची सुरुवात म्हणजे सर्वांकडे फर्स्ट एड बॉक्स असायलाच हवा, ज्यामध्ये स्पिरिट, जेणेकरून जखम साफ करता येईल, कापूस, पट्टी, कात्री, अँटीसेप्टिक क्रीम, हँड सॅनिटायझर, वेदनाशामक औषध, हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णाचं रक्त पातळ करता यावं म्हणून गोळ्या, थर्मामीटर, रुग्णवाहिका आणि हॉस्पिटलचा इमर्जन्सी फोन नंबर हा असायलाच हवा. नमस्कार, मी डॉक्टर निकुंज पवार, कार्डियक सर्जन, कार्डियॉन हॉस्पिटल, धंतोली, नागपूर. साधारण जे आपल्याला हार्टचा जो फर्स्ट एड आहे, म्हणजे हार्टचा जो सिम्पटम आहे, छातीमध्ये दुखणं आणि बेशुद्धी येणं, हा सिम्पटम हार्ट अटॅकचा असतो. जर बेशुद्धी आली तर आपल्याला त्यावेळी 2 फर्स्ट एडचे आपल्याकडे उपकरण असतात. एक, जर आपल्या हाती डिस्प्रिनचं टॅबलेट आहे तर ते पेशंट जर अवेक असेल, जर तो बोलत असेल तर त्याच्या तोंडात टाकावं. तर त्याच्यात जे रक्त पातळ करायचं औषध असतो तो हार्ट अटॅकच्या पेशंटला फायदा पोचवतो. दुसरा, जर पेशंट बेशुद्ध झाला असेल आणि आपल्याला कळत नसेल की हा बेशुद्ध आहे की जिवंत नाही, अशा परिस्थितीत आपण म्हणतो त्याला चेस्ट कॉम्प्रेशन म्हणजे CPR. हा CPRचं उपकरण करायचं आणि CPR सुरू करून द्यायचं. छाती दाबून, जे हार्ट आता बंद झालं आहे ते आपण छाती दाबून ब्लड फ्लो ब्रेनला आणि हार्टला, हे 2 ऑर्गन इम्पॉर्टंट आहे बॉडीमध्ये, हे 2 ऑर्गनला आपण ब्लड पोचवतो. तो कॉम्प्रेशन जे आहे म्हणजे छाती दाबवण्याची जी प्रक्रिया आहे तितकीच आपल्याला कळली पाहिजे ॲज अ जनरल लेमॅन. तर ही जी प्रक्रिया आहे ते छाती 2 इंच दाबली पाहिजे आतमध्ये. छातीचे जो आपला ब्रेस्ट बोन असतो, सेंटरचा बोन असतो, तिथे 2 हात ठेवावे आणि 2-2 इंच दाबावे 1 मिनिटात 100 वेळी. तर या स्पीडमध्ये जर तुम्ही 2-2 इंच दाबवला तर हे तुम्ही समजा की बहुतेक तुम्ही तो पेशंटला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न तुमचा साकार राहील. आणि तितक्यात एमर्जन्सी सर्व्हिसेसला फोन करा, ते येऊन मग पुढचं जे काही कार्य आहे ते करतील. एखाद्या व्यक्तीच्या कपड्यांनी पेट घेतला असेल तर ताबडतोब त्या व्यक्तीला ब्लँकेटमध्ये गुंडाळावं. भाजलेल्या भागावर थंड आणि स्वच्छ पाणी ओतावं, म्हणजे भाजण्याची प्रक्रिया थांबेल. त्या व्यक्तीला भरपूर प्रमाणात द्रव्य पदार्थ देऊन वेदनाशामक औषध देऊन त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. विजेचा शॉक लागला असेल तर ताबडतोब मेन स्विच बंद करावा. जर व्यक्तीला अस्वस्थ वाटत असेल किंवा तो बेशुद्ध पडला असेल तर त्वरित त्याला नजीकच्या इस्पितळात न्यावं. एखादी व्यक्ती बुडत असेल तर त्वरित त्याला बाहेर काढून झोपवून त्याचं पोट दाबा. त्यानंतर त्याला उलटं वळवून पोटाच्या मागच्या भागावर दाब द्या, जेणेकरून आत गेलेलं पाणी पोटाबाहेर फेकल्या जाईल. व्यक्ती बेशुद्ध असल्यास नाकपुड्या बंद करून त्याच्या तोंडात जोराने फुंकरीने हवा सोडा, ज्याने त्याची छाती वर खाली हलू लागेल. 3 पर्यंत आकडे मोजून पुन्हा फुंकर मारा. ती व्यक्ती नीट श्वास घेईपर्यंत हे चालू ठेवा. अशा प्रथमोपचारानंतर त्या व्यक्तीला तातडीने दवाखान्यात दाखल करा. एखाद्याला विषबाधा झाली असेल तर त्या व्यक्तीला ओकाऱ्या काढायला लावू नका, कारण त्यामुळे आजार आणखी वाढेल. जर विष त्वचेवर किंवा कपड्यावर सांडले असेल तर कपडे काढून त्वचेवर खूप पाणी मारा. त्वचा साबणानं स्वच्छ धुवा. डोळ्यात विष गेलेलं असेल तर किमान 10 मिनिटं डोळ्यावर पाणी मारा. दवाखान्यात नेताना विषाचा नमुना किंवा विषाची बाटली सोबत न्या. रस्त्यावरचा किंवा भटका कुत्रा चावल्यास व्यक्तीला रॅबीज हा प्राणघातक रोग होऊ शकतो. कुत्रा चावल्यानंतर त्या कुत्र्यावर 10 दिवसांसाठी लक्ष ठेवा. या दरम्यान जर तो कुत्रा स्वस्थ असेल तर व्यक्तीला रॅबीज होण्याचा धोका कमी असतो. कुत्रा चावलेली जागा वाहत्या पाण्याखाली साबण लावून स्वच्छ धुवा आणि जखमेला स्वच्छ पट्टीनं झाकून ठेवावं. त्यामुळे वातावरणातील जंतूंचा संसर्ग होणार नाही. जखमेवर हळद, चुना किंवा इतर काहीही लावू नका. तज्ज्ञ डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या. लहान मुलांची खेळण्याची आणि झोपण्याची जागा यामध्ये लहान वस्तू, उदाहरणार्थ बटणं, मणी, नाणी, बिया इत्यादी पडलेले असू नयेत. एखाद्याने चुकून काही गिळलेलं असेल आणि तो खोकत असेल तर त्यात अडथळा आणू नका. त्याला ती वस्तू ओकून बाहेर काढू द्या.
जर ती वस्तू तोंडातून बाहेर आली नाही तर ती तोंडातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. त्याच्या मानेला आणि डोक्याला आधार देऊन चेहरा खालच्या बाजूनं वळवून डोके पायाच्या खालच्या पातळीत ठेवून पाठीवर बुक्के मारून ती वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. जर वस्तू काढण्यात यश आलं नाही तर मुलांना त्वरित डॉक्टरांकडे न्या. एखाद्या अपघातानंतर लगेच मिळालेला प्रथमोपचार अगदी लाख मोलाचा ठरू शकतो बरं का. आजही रस्त्यावर अपघात झाला की नागरिक जमा होतात, ओळखीचा कोणी आहे का ते पाहतात आणि हळहळ व्यक्त करून आल्या पावली निघून जातात. अपघातग्रस्त तडफडत असतो, बघ्यांची गर्दी असते, पोलिसांचा ससेमारा लागेल या भीतीनं कुणीच समोर येत नाही. अशा अपघातग्रस्तांचा जीव वाचावा या उद्देशानं नागपूरच्या राजू वाघ यांनी जीवन सुरक्षा प्रकल्प हाती घेतला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक जीव वाचवल्याने उद्ध्वस्त होणारे त्याचे कुटुंब वाचवल्याचं समाधान काय असतं याविषयीचा आपला अनुभव सांगताना ते म्हणतात, नमस्कार, मी राजू वाघ रस्ते सुरक्षावर काम करतो. रोड ऍक्सिडेंट डिझास्टर मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर, रस्ते अपघात आपत्ती व्यवस्थापन आणि अनुसंधान केंद्र असं रोडमार्क नावाने माझी संस्था चालते. आणि गेल्या 25 वर्षापासून अपघातग्रस्तांना मदत करणारी यंत्रणा आम्ही उभी केलेली आहे. आम्ही ज्या परिसरात राहत होतो त्या परिसरात अनेक अपघातग्रस्तांना मरताना बघितलं होतं आणि म्हणून मनात आलं की आपण या अपघातग्रस्तांना मदत करणारी यंत्रणा उभी केली पाहिजे. आणि हळूहळू करता करता ती सुरू केली. लक्षात असं आलं की अपघात रस्त्यावर होतो म्हणून धावून जाणारा व्यक्ती कोण असेल तर तो चहा टपरीवाला, हॉटेलवाला, ढाबेवाला, फळवाला, फुलवाला, ऑटोवाला आणि हे सामान्य व्यक्ती हे सर्वप्रथम धावून जात असतात. आणि ते धावून जात असताना त्यांनी अपघातग्रस्तांना वाचवताना मी स्वतः बघितलं आहे, त्यांच्यासोबत प्रत्यक्ष काम केलेलं आहे. आणि म्हणून हे जर का धावून जाणारे आणि अपघातग्रस्तांचा जीव वाचवणारे असतील तर यांना आपण प्रशिक्षित केलं पाहिजे अशी संकल्पना मी मांडली. आजवर आम्ही हजारो लोकांना प्रथमोपचार प्रशिक्षण दिलं. अपघातग्रस्तांना मदत करणं हे आमचं राष्ट्रीय कर्तव्य असलं पाहिजे. अपघातग्रस्तांना मदत करणं हे आमचं ध्येय असायला पाहिजे. अपघातग्रस्तांना मदत करणारी यंत्रणा ही लोकसहभागातून उभी झाली तर एक व्यक्तीच नाही तर एक कुटुंब आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, मानसिक रित्या उद्ध्वस्त होण्यापासून वाचेल. आम्ही असं अभियान जे सुरू केलं आहे, आतापर्यंत आम्ही 10,000च्या वर अपघातग्रस्तांना मदत केलेली आहे. किमान 600 ते 700 अपघातग्रस्तांचे, गंभीर अपघातग्रस्तांचे विपरीत परिस्थितीत मदत करून त्यांचे जीव वाचवलेले आहे. विपरीत परिस्थिती आणि वेळ या सांगून येत नसतात. कोणती गोष्ट केव्हा घडेल हेही सांगणं अशक्यच. तेव्हा आपण आलेली परिस्थिती आणि ती वेळ कशी साधून नेता येईल यासाठी प्रथमोपचाराचं कौशल्य आपल्या अंगी असणं हे अत्यावश्यकच. प्रथमोपचार हा रुग्णांसाठी एक प्रकारे देवदूतच ठरत असल्याने प्रत्येकाने ते व्हावे एवढीच अपेक्षा आहे. आणि म्हणूनच म्हणतात, आहे हे वरदान जे देईल तुम्हाला जीवनदान. श्रोते हो, आपण ऐकत होतात जागतिक प्रथमोपचार दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम वरदान जे देईल जीवनदान. निवेदन होतं पूर्वा कुलकर्णी यांचं. आणि या कार्यक्रमाचे लेखक आणि सादरकर्ते होते सतीश रेवे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.